आज आपण पाहणार आहोत परफेक्ट अस्तर कसं जोडायचं आणि एकदम स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। आणि बऱ्याचदा काय होतं की अस्तर जोडताना कटोरीमध्ये चोळ येतो। आता हे पाहू शकता, तुमचं जर कटोरीचं म्हणजे कटिंग जर चांगली नसेल किंवा तुम्ही अस्तर जर चांगलं जोडलं नसेल तर काय होतं, आतून ताणल्या जातं आणि वर असं एकदम कटोरी अशी ताणली जाते किंवा असा फुगा येतो। तर तो येऊच नाही त्यासाठी एक ट्रिक्स आहे, ती वापरायची आहे। आणि ती ट्रिक्स वापरून तुमच्या कोणत्याच बाहीला, पाठीमागे, फ्रंटला अजिबात चोळ येणार नाही। ती ट्रिक्स वापरून आपण हे अस्तर जॉईन करणार आहोत। तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि आपण पूर्ण तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की इतकी सोपी ट्रिक्स असून आपण याचा म्हणजे अवलंब करत नव्हतो। तर ही ट्रिक वापरून आपला ब्लाउज परफेक्ट एकदम त्याला काय म्हणतात, घोळ वगैरे कुठंच येणार नाही अशी ही ट्रिक्स आहे। तर ती आपण वापरूया आणि आपलं ब्लाउज एकदम परफेक्ट असं हे अस्तर जोडूया। आता यामध्ये मी अस्तर फिक्स कट केलेलं आहे आणि ब्लाउज पीस थोडंसं एक अर्धा इंच आपण एक्स्ट्राचं ठेवलेलं आहे। तर आता ही ट्रिक्स कोणती आहे, एकदम सोपी आहे, नॉर्मल सगळेच जण वापरत असतील। तर हे फक्त आहे ना, अस्तर जोडताना मात्र हे असा हात फिरून घ्यायचा आहे तुम्हाला, म्हणजे तुमचं अस्तर कधीच चोळ वगैरे येणार नाही। आणि हे बघा, खाली आलं की या पद्धतीने तुम्हाला वर आणि खाली हात फिरवायचा आहे, म्हणजे एकदम परफेक्ट असं हे अस्तर आपलं जॉईंट होतं। जसं जसं तुमचं हे कटोरीचा आकार चालेल तसं तुम्ही हात फिरून घ्यायचा, म्हणजे कुठंच चोळ येत नाही, कुठं ताणल्या जात नाही। तर ही आहे ट्रिक्स, ही तुम्हाला वापरायची आहे पूर्ण ब्लाउजला। म्हणजे अस्तर बरोबर ओढलं जातं, वरचा कपडा लूज पडतो, तर तसं होणार नाही, त्याच्यासाठी ही ट्रिक्स आहे। आणि एकदम आता हे आपलं अस्तर परफेक्ट आलं हे कसं समजायचं, आता हा हात आहे, तुम्हाला जर असा फिरवला आणि इथं जर तुमची प्लेट आली, इथं हात फिरून जर तुमची प्लेट जर तयार होत असेल तर तुमचं अस्तर वरचा कपडा ढिल्ला आहे, खालचा कपडा बरोबर आहे। आता पाहू शकता, आपण किती हात फिरवला तरी आपलं इथं जमा कुठंच काही होत नाही, म्हणजे आपलं एकदम परफेक्ट आपलं हे अस्तर जोडून तयार आहे। आता हा झाला एक पहिली कटोरी। आता आपण ही दुसरी, आणि मेन म्हणजे पूर्ण तुमचं ब्लाऊज फिटिंगला, फिनिशिंगला तुम्ही अस्तर कसं जोडता त्याच्यावर अवलंबून असतं। आणि अस्तर जोडताना अजिबात घाई करायची नाही। तर पाहू शकता, अतिशय हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला हा शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण आपण किती हात फिरवला तरी वर खालचं आणि वरचं एकदम परफेक्ट आलेलं आहे। आता ज्यावेळेस आपण वरचं ब्लाऊज म्हणजे अस्तर पलटून घेणार आहोत, त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इथं बरोबर सेंटर करून घ्यायचं आहे। याला सुद्धा
आणि हे करेक्ट असं सेंटरवर ठेवून या प्रकारे एक पिन लावून घ्यायची. आता यासाठी आपल्याला अस्तर आपल्याला पलटून घेण्यासाठी आपल्याला डिझाईनचं अस्तर पलटून घेण्यासाठी आपल्याला हे 1 साइड टेन्शनचा उपयोग करायचा आहे. तर आता हे आपण परफेक्ट असं हे पाहू शकता एकदम परफेक्ट आपण हे गळा. आता हे 1 पाव इंच शिलाई सोडून आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे. आपण जी टीप मारलेली आहे ती कट होणार नाही याची पण काळजी घ्यायची आहे. छोटे छोटे कट्स द्यायचे. तर पाहू शकता एकदम परफेक्ट आपलं हे. आता आपण ही टीप इथं करून घ्यायची म्हणजे गळा वाकडा तिकडा होणार नाही आणि हलणार पण नाही. एकदम परफेक्ट. तर पाहू शकता एकदम परफेक्ट आपण हे आपलं हे अस्तर जोडून आहे गळा. आता हे जे टेन्शन आहे ते आता आपण काढून टाकायचंय.
आता हा जो टक्स घ्यायचा, याचं सेंटर करायचं मध्ये आणि बरोबर आपण जेवढं मोजतो ना हे 4.5 इंच बरोबर तेवढाच अंतर येतो. आता हे आता आपण पाहायचं आहे आपलं अस्तर बरोबर परफेक्ट असं जॉईंट झाले की नाही. आता पाहू शकता, हे बघा. आता ह्या जे हे मणी लावलेले आहेत त्याच्यामुळे काय होतंय की असं हात केला की आता हे इथं नाही पण इथं थोडंसं चोळ आहे, पाहू शकता हा चोळ. तर याच्याचमुळं ब्लाऊज आपलं फिटिंगला बसत नाही, चोळ चोळ दिसतो. तर त्याच्यासाठी आपण ही टीप परत आपण ती टीप काढून टाकली. आता या साईडला सुद्धा आपण बघायचं की आपलं अस्तर कुठं गोळा झाले का. गोळा झाला असेल तर एक टीप काढून पटकन ते करून घ्यायचं, नाहीतर ब्लाऊजला पाठीमागून असा ब्लाऊज घातलं की अशा चुन्या चुन्या येतात. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर पाहू शकता हे एकदम प्लेन असं असतं, आपलं जोडून झालेलं आहे. कुठे काही केलं, कारण इथं चोळ होता, इथं असं केलं की एक अशी इथं चुनी पडायची. ते पण आता आपण कट केलेलं आहे, कारण ते बरं झालं की आपल्याला जो व्हिडिओचा मेन मुद्दा आहे तोच मुद्दा आपला इथं क्लिअर झाला की अस्तर कसं चोळा होतं, कसं गोळा होतं मारल्यावर. तर ते आपण पाहिलेलं आहे परफेक्ट. आता हे तुम्हाला समजलंच असेल कसा हात मारायचा. या प्रकारे तुम्हाला असा हात व्यवस्थित साफ करून घ्यायचा आहे. म्हणजे खालच्या कपड्याला घोळबिळ येत असेल, चोळबिळ येत असेल तर तो निघून जातो.
पाहू शकता एकदम परफेक्ट. आता इथं आपण हात असा फिरवायचा. जर इथं जर एखादी रिंकल्स आली, इथं चोळबिळ येत असेल, घोळबिळ येत असेल इथं, तर ते लक्षात येतं की आपलं आता हे कुठंच आपण हात जरी फिरवला तरी आपलं अस्तर परफेक्ट झालेलं आहे. हे पाहू शकता. आता बऱ्याचदा काय होतं, आपली क्रॉसपट्टी सुद्धा अशी पिळल्या जाते. आपण फोल्ड म्हणजे लावली आणि असं लगेच वर असं तिरकं होतं, तर ते होऊच नाही. त्यासाठी आपण हे व्यवस्थित असं एक लाईनमध्ये ठेवायचं आहे. या प्रकारे तर तुम्हाला समजलंच असेल आपण अस्तर कसं जोडून घ्यायचं. एकदम एक एक पार्टने जोडून दाखवलेलं आहे आणि एकदम परफेक्ट असं. तर पाहू शकता. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट्स करायला विसरायचं नाही. आणि तुमच्या काही समस्या असतील तर नक्की तुम्ही कमेंट्स करा. तर चला आता इथंच संपूया.